हाय फ्रेंड्स, त्रिशिला युनिवर्स या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत 333 टेक्निक, मॅनिफेस्टेशन टेक्निक 3x33 मॅनिफेस्टेशन टेक्निकविषयी आपण आज जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम आपल्याला 3 पेजेस घ्यायचे आहेत। पेजेस का म्हणत आहे हे व्हिडिओच्या एंडिंगमध्ये तुम्हाला समजणार, जेणेकरून आपल्याला ते डिस्पोज करायला मदत होणार। आपण त्याला सहजरित्या सोप्या पद्धतीने आपण लेट गो करू शकणार। यासाठी आपल्याला 3 पेजेस घ्यायचे आहेत। ज्यांच्याकडे रजिस्टर आहे त्यांनी रजिस्टरमधून 3 पेजेस काढून घ्यायचे आहेत आणि 3 पेजेस घेतल्यानंतर आपल्याला 1 to 33 काउंट नंबर लिहून घ्यायचे आहेत। 33 वेळा आपल्याला नंबर लिहून घ्यायचे आहेत, आकडे लिहून घ्यायचे आहेत आणि तिथे लिहायचं आहे। सर्वात प्रथम आपल्याला त्या पेजवरती डेट टाकायची आहे। ज्या दिवशी तुम्ही लिहत आहात त्या दिवशीची डेटवरती टाकायची आहेत आणि युनिवर्सला थँक्यू असं 3 वेळा लिहायचं आहे। म्हणजेच विश लिहायच्या अगोदर जे काही तुम्ही विश मॅनिफेस्टेशनची अफर्मेशन तुम्ही बनवले आहात ते सर्वात अगोदरवरती थँक्यू 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 युनिवर्स असं लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 33 वेळा जी तुम्ही जे काही मॅनिफेस्ट करणार आहात, जी इच्छा तुम्ही मॅनिफेस्ट करायचं म्हणजे विचार केले असणार तर ते तिथे अफर्मेशन लिहायची आहे 33 वेळा। पुन्हा महत्त्वाचं म्हणजे खूप मोठी अफर्मेशन बनवायची नाही आहे, जेणेकरून तुम्हाला सहजरित्या आणि सोप्या पद्धतीने 33 वेळा तुम्ही लिहू शकणार। अशा पद्धतीने तुम्हाला 33 वेळा लिहायचं आहे 3 दिवस। आणि हे झाल्यानंतर विश लिहून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा थँक्यू 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 असं लिहायचं आहे। ओके, हे झालं 33 वेळा लिहिणे 3 दिवस। आणि आपल्याला हे लिहित असताना सकाळच्या टायमामध्ये लिहायचं आहे। सकाळच्या टायमामध्ये यासाठी लिहायचं आहे की आपलं सबकॉन्शियस माइंड हे ॲक्टिव्ह असतं, फ्रेश असतं, ज्यामध्ये की ही अफर्मेशन आपल्या एकदा सबकॉन्शियस माइंडमध्ये रिपीट झाली, व्हिज्युअलाइज झाली तर ते आपल्या रिॲलिटीमध्ये येत असते। म्हणून आपल्याला सबकॉन्शियस माइंड जेव्हा ॲक्टिव्ह असतं उठल्यानंतर लगेच, तेव्हाच आपल्याला लिहून काढायचं आहे। आणि लिहिल्यानंतर मी उदाहरणार्थ अफर्मेशनसुद्धा सांगणार आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे। आणि 33 वेळा लिहून काढल्यानंतर तुम्हाला रीड करायचं आहे, वाचायचं आहे। का जे होईल त्याने काय होईल की जे कोणी व्हिज्युअलाइज करू शकत नाही तर त्यांनी सकाळच्या वेळेस मॉर्निंगमध्ये 33 वेळा वाचून काढल्यानंतर त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती अफर्मेशन फिट होते आणि ती रिॲलिटीमध्ये येत असते। कारण ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांताचा नियम आहे। जे तुम्ही बघता, जे विचार करता आणि जे महसूस करता, जे बोलता तेच तुमच्या लाईफमध्ये येत असते। म्हणून आपल्याला लिहून काढायचं आहे, बघायचं आहे, वाचायचं आहे, जेणेकरून आपल्या लाईफमध्ये ते अट्रॅक्ट होईल असं आपल्याला करायचं आहे। तर उदाहरणार्थ एक अफर्मेशन सांगते। सर्वात प्रथम तुम्हाला 3 वेळा थँक्यू वरती लिहायचं आहे, वरती डेट टाकायची आहे। ओके, त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे की जी काही तुमची अफर्मेशन आहे ती लिहून काढायची आहे। जसं आय एम व्हेरी हेल्दी, आय एम व्हेरी हेल्दी, थँक्यू 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 युनिवर्स असं 3 वेळा लिहायचं आहे। ओके, ही झाली अफर्मेशन। जे काही ज्यांचं आरोग्य सुदृढ करायचं आहे, ज्यांना आरोग्य मॅनिफेस्ट करायचं आहे त्यांनी लिहितील आय एम व्हेरी वेल्दी, आय एम व्हेरी हेल्दी। ज्यांना मनी पाहिजे त्यांनी वेल्दी लिहिणार, ज्यांना आरोग्य पाहिजे त्यांनी हेल्दी लिहिणार। आय एम व्हेरी हेल्दी, आय एम व्हेरी हेल्दी, मी संपूर्णरित्या स्वस्थ आहे। थँक्यू 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 युनिवर्स। सुरुवातीला 3 वेळा थँक्यू, खाली 3 वेळा
थँक्यू 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 युनिवर्स असं 33 वेळा लिहून झाल्यानंतर लिहायचं आहे आणि ते पूर्ण अफर्मेशनला लॉक करायचं आहे. लॉक म्हणजेच काय, सुरुवातीला थँक्यू लिहिले 3 वेळा युनिवर्सला आणि थँक्यू 3 वेळा खाली लिहिले अफर्मेशन झाल्यानंतर. त्यानंतर रीड करायचं आहे, वाचून काढायचं आहे, बघायचं आहे. तुम्ही जेव्हा बघत असा तेव्हा ते ॲटोमॅटिकली व्हिज्युलाइज होते. ज्यांना व्हिज्युलाइज जमत नाही त्यांना ॲटोमॅटिकली व्हिज्युलाइज असं 3 दिवस करायचे आहे. पहिल्या दिवशी 33 वेळा लिहायचं आहे, दुसऱ्या दिवशी पण 33 वेळा लिहायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी पण लिहायचं आहे. आता हे झालं 3 दिवसाचं रिच्युअल. त्यानंतर 4थ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, 3 दिवस झाल्यानंतर तुम्हाला लेट गो प्रोसिजर करायची आहे. म्हणजेच कशी की तुम्ही 3 पेजेस घेतले होते तर त्या 3 पेजेसला फाडून घ्यायचं आहे एकदम छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आणि त्यानंतर ते कुणालाही अक्षर दिसता कामा नये किंवा कोणी वाचू शकतील नाही अशा पद्धतीने त्याला फाडायचं आहे. आपल्या स्लॅबवरती जायचं आहे किंवा बाहेर जाऊन आपल्या युनिवर्समध्ये म्हणजेच बाहेर किंवा आपल्या छतावरती जाऊन आपल्याला युनिवर्समध्ये फ्लो करायचा आहे. म्हणजे हवेत उडवायचं आहे आणि युनिवर्सला थँक्यू 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 म्हणून आय एम हॅपी अँड ग्रेटफुल, मी खुश आणि आभारी आहे असं म्हणून फ्लो करायचं आहे. म्हणजे ती युनिवर्समध्ये विशेष पाठवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पॅनिक व्हायचं नाही आहे, डेस्पिरेट व्हायचं नाही आहे की मी 3 दिवस लिहिलं पण ही झालं नाही. लेट गो याच्यासाठीच करणे आवश्यक आहे की आपली विश फुलफिल होण्यासाठी आपल्याला लेट गो करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण युनिवर्समध्ये ती विश पाठवतो तर ती रिटर्नमध्ये येण्यासाठी आपल्याला विसरून जायचं असं. जेव्हा आपण त्या विशला डिटॅच होतो तेव्हा ते आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होत असते. म्हणून आपल्याला जी काही विश आहे, रिलेशनशिप विषयी असेल, हेल्थविषयी असेल, मनीविषयी असेल, जे काही असेल, जॉबविषयी असेल तर तशी अफर्मेशन बनवायची आहे छोटी आणि थँक्यू 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 लिहून 33 वेळा लिहून 3 दिवस लिहून आपल्याला फ्लो करायचा आहे. ज्यांना तुकडे करून जमत नसणार बाहेर फ्लो करायसाठी त्यांनी त्या 3 पेजेसला घेऊन थँक्यू म्हणून जाळून टाकायचं आहे. ती राख जी असते ती पाण्यात मिक्स करून झाडांना देऊन द्यायचं आहे. म्हणजे पृथ्वीमध्ये अर्थमध्ये टाकायचं आहे. ओके, या पद्धतीने तुम्ही 333 मॅनिफेस्टेशन टेक्निक करायची आहे आणि जे काही रिझल्ट 3 दिवसानंतर येतील तर ते कमेंट बॉक्समध्ये शेअर करायचं आहे. ओके, आणि ह्या टेक्निकने खूप जणांना खूपच छान रिझल्ट आहे. मी स्वतःसुद्धा केले आहेत म्हणून ही टेक्निकचा मी तुम्हाला सांगत आहे. या टेक्निकबद्दल तर तुम्हीसुद्धा करा. जसं 555 असते तर आणि त्याचे अमेझिंग रिझल्ट आहे त्याच पद्धतीने याच्यातसुद्धा दुपटीने रिझल्ट मिळत आहेत. 3 दिवसामध्येच लोकांना मॅनिफेस्टेशन डन होत आहे, त्यांना रिझल्ट येत आहे. तर त्यामुळे तुम्हीसुद्धा करा आणि तुमचे रिझल्ट नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. हा व्हिडिओ आवडलाच त्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि भरपूर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ सेंड करा, पाठवा आणि त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा मॅनिफेस्टेशन व्हायला पाहिजे अशी फिलिंग ठेवून तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. जे आपण देतो तेच आपल्याकडे रिटर्नमध्ये येत असते. हा युनिवर्सचा लॉ आहे. म्हणून आपल्याला ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.